कांचन कुंदन सिंह राजपूत, प्रिया कोमल सिंह, बापू सिंह पाटील, गंगापूर तालुका अध्यक्ष, सिल्लोड तालुका अध्यक्ष, रोहित प्रेमराज ढगे, राधिका उदय सिंह राजपूत, महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे जे राजपूत समाजातील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थी आहेत 10वी-12वीचे, तसेच ज्यांनी MPSC क्रॅक केली आणि शासकीय सेवेत जे उच्च पदस्थ त्यांची पदोन्नती झाली, अशा सर्व समाज बांधवांचे आज महाराष्ट्र राज्य राजपूत विकास महासंघातर्फे आम्ही त्यांचा आज सत्कार व सन्मान केला आहे। एक समाजातर्फे जो सन्मान सत्कार केला जातो, एक घरचा सत्कार, कसं आहे बाहेरचे बरेच लोक सत्कार करतात, परंतु समाजातर्फे सत्कार होणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही सर्व आमच्या महासंघाच्या टीमने आज तो सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे। या सत्कार कार्यक्रमासाठी आवर्जून आपले आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब, तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले या उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते त्या सर्व समाज बांधवांना, गुणवंतांना, यशवंतांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले। कमीत कमी किती विद्यार्थी होते तर सत्कार झाला? या ठिकाणी कमीत कमी आमचे 10वी-12वीचे 150 विद्यार्थी होते आणि MPSC क्रॅक केलेले खेळाडू व विविध माध्यमातून ज्यांनी यश प्राप्त केलेले अशी आमच्याकडे 280 लोकांची नोंद झाली। विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना मी एकच आव्हान करणार आहे, समाजातील जे उच्च पदावर आज जे आपले पदाधिकारी गेलेले आहेत, जे उच्च पदावर बसलेले आहे शासकीय अधिकारी, तुम्हाला तो एक चांगला चान्स आहे। आपला समाजाचा एक आदर्शसाठी आम्ही या ठिकाणी जे आमच्या समाजाचे ACP झालेले, PSI झालेले, जे तहसीलदार झालेले, अशांचा आदर्श विद्यार्थ्यांनी समाजापुढे ठेवावं आणि त्या हिशोबाने त्यांनी वाटचाल करावी। त्यांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। माझं नाव विश्वनाथ राजपूत। म्हणजे हा एक लढवय्या समाज आहे। राजपूत समाज सुरुवातीपासून पूर्वीपारपासून समाज हा लढवय्या आहे। समाजासाठी एक देणं लागतं, या अनुषंगाने राजपूत समाज सदैव कार्य करतो। आणि राजपूत एक रक्तातच असं आहे की एक धाडसी नेतृत्व करण्याचं एक आमच्या समाजात आहे। त्यामुळं मी या समाज बांधवांना आणखीन एक आव्हान करतो की समाज आपण तर पुढं जातोच, परंतु आपण पुढे जात असताना समाजातील जे मागासलेले व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण तळागाळातील व्यक्तिमत्व आहे, त्यांनाही आपण या ठिकाणी पुढे नेण्याचे काम करावे, या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। राजस्थानमधून मायग्रेट झालेला आहे 400 वर्षापूर्वी, तर या खेड्यापाड्या वाड्या वस्त्यांवर हे वसलेले आहे आणि गरीब आहे, तर या सगळ्यांना घेऊन चालण्यासाठी आम्ही या प्रकारचा कार्यक्रम केला आहे। जे पुढे गेलेले आहे त्यांनी मागे जे आपले लोक आहेत तळागाळात, त्यांची बोट पकडून त्यांना पण पुढे आणण्यासाठी प्रयत्न करायचा। जे श्रीमंत आहे त्यांनी गरिबांना मदत करून त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आणि महिलांना सुशिक्षित करण्यासाठी माझा जास्त हातखंडा असतो। मी एक डॉक्टर या नात्याने मी आजार होऊ नये महिलांची त्यासाठी पण प्रयत्न असते। तर अशा प्रकारे आम्ही हा कार्यक्रम करून यांना आपल्या घरच्या शुभेच्छा आणि थाप पाठीवर देऊन त्यांनी पण असं पुढे जावं आणि आपल्या सगळ्या समाजाला खेचून पुढे आणण्याचा प्रयत्न करावा। जिथे कुठे जातील, नोकरीत जातील, बिझनेसमध्ये जातील किंवा जातील, तर सगळ्यांनी समाजाला मदत करत राहावी। प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया
मी MD स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. माझं इथं हॉस्पिटल आहे, पण मला समाजसेवेची फार आवड आहे. मी 84 पासून या संघटनेशी जोडलेली आहे. मोर्चा असो, सर्टिफिकेटसाठी मुंबईला जाणं असो, कुठेही असो, मी सतत यामध्ये कार्यरत असते. आमचे भाऊ स्वर्गीय नंदलाल भाऊ यांच्याबरोबर आम्ही सतत 84 सालपासून कार्यरत आहोत. नंतर अधिक वैष्णव मोर्चा नेणं असो, मुंबईच्या मंदिरालयात आमचा वादविवादही झाला होता सर्टिफिकेट. मॅडम, तुम्ही म्हणता की समाजामध्ये जे गरीब आहेत त्यांच्यासाठी कोणता उपक्रम राबवतो? एज्युकेशनचं फक्त एज्युकेशन वापर. शिक्षण, बाकीच्या नंतर जे गरीब असेल त्यांना साड्या वाटप, धान्य नेहमीच असतो. म्हणजे 84 पासून आम्ही सतत कार्यरत आहोत. खेड्या वाड्या वस्त्या